हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पावभाजी। बराच वेळेस आपण बाहेरची पावभाजी खातो आणि मग घरी करायची आणि खायची म्हटलं की नाक मुरडतो। असं का? तर घरी टेस्ट येत नाही। तर असं काही नसतं, घरी सुद्धा योग्य पद्धतीने पावभाजी बनवली तर बाहेरच्या पेक्षा टेस्टी आणि चवीला खायला खूप छान लागते। चला मग अशीच बाहेरच्या सारखी म्हणजे ठेल्यावर जशी मिळते तशीच आज आपण अगदी झटपट होणारी पावभाजी रेसिपी बघणार आहोत। साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपीला जास्त साहित्य वापरण्याची सुद्धा गरज नाही, फक्त चवीला काय करायचं याचे काही टिप्स सांगणार आहे। तर काही नाही हो, लोखंडी तवा वापरायचा इथे आवर्जून, तेव्हाच बाहेरच्या सारख्या भाजीची चव येते। तर या ठिकाणी मी लोखंडी तव्यावरच भाजी बनवत असते। आता तुम्ही इथे जास्त लोकांसाठी बनवत असाल तर लोखंडी कढई वापरू शकता। जरी नाही वापरली तरीही योग्य पद्धतीने पावभाजी बनवली तर छानच होते। फक्त साहित्य हे मेजरमेंट नुसार घ्यायचं, काय कमी घ्यायचं काय जास्त घ्यायचं ते आपण बघूयात। तर या ठिकाणी मी पत्ता गोबी घेतलेली आहे थोडीशी, तुम्ही इथे फुलगोबीचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर एक बटाटा, गाजर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं, अद्रकचा तुकडा, कांदा, सिमला मिरची आणि 3 टोमॅटो। मी इथे 2 ते 3 लोकांसाठी भाजी पुरल इतपत बनवणार आहे। आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजीचं प्रमाण घ्यायचं आहे। पत्तागोबी मी चिरून घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता ही मला थोडीशी जास्त वाटली पत्तागोबी, म्हणून मी त्यामधली काही काढून सुद्धा ठेवली। त्यानंतर आता मी हाफ सामान केले, थोडासा कांद्याचा तुकडा, एक टोमॅटो आणि थोडासा सिमला मिरचीचा तुकडा फोडणीसाठी बाजूला काढून ठेवलाय। बाकीचं जे घेतलेलं साहित्य होतं ते असं 2 ते 3 भागात करून कुकरमध्ये टाकलेले। थोडंसं पाणी टाकायचं, हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ हे आता अर्ध टाकायचं आणि अर्ध भाजी बनवता वेळेस टाकायचं। तर चला, कुकरमध्ये हे साहित्य घातलेलं आहे। आता हे कुकरला झाकण लावून आपण वाफ आल्यानंतर 10 मिनिटावर कमी गॅसवर ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीचं जे साहित्य होतं फोडणीचं ते तयार करून घेतले। अद्रक आणि लसूण जिरे ठेचून घेतलेले, शिमला मिरची बारीक चिरून घेतली, कांदा कट करून घेतलाय, टोमॅटो, पावभाजीचा मसाला काढून ठेवलाय, काश्मीरी मिरची पावडर काढून ठेवलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता ह्या तुम्ही अशा मॅश करून घ्यायच्यात, मॅशरने किंवा हँड मिक्सर असेल तुमच्याकडे त्याने सुद्धा करून घेऊ शकता, पण जास्त फिरवायचं नाही। हँड मिक्सरचा जर वापर केलाय तर तुम्ही जास्त प्रमाणात भाज्या फिरवल्या तर त्या थोड्याशा चिकट होऊ शकतात, त्यामुळे हँड मिक्सरचा वापर केला तर अगदी 1च मिनिट ह्या भाज्या फिरवून घ्यायच्यात, ते पण चालू बंद करून। चला, तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता इथे फोडणी देताना खूप काळजीपूर्वक फोडणी द्यायची आहे भाजीला। काय अगोदर घालायचं काय नंतर घालायचं ते लक्षात घ्यायचं। तर मी इथे 3 टोमॅटोचा वापर केलता, 2 शिजण्यासाठी टाकले होते, 1 फोडणीसाठी घेतलं होतं। तर थोडीशी भाजी आंबूस झालती, म्हणजे थोडी आंबट जास्त झालते। जास्त आंबट तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही इथे 2च टोमॅटोचा वापर करा। आता बऱ्याच लोकांना काय वाटतं, बाहेरची भाजी लाल असते तर बीटाचा वापर करावा। हा, बीटाचा जरी वापर केला तरीही चालतं आणि टोमॅटो जास्त प्रमाणात वापरायचे नाही, त्यामुळे काय होतं भाजीला आंबूसपणा जास्त येतो आणि भाजी मग खावीशी वाटत नाही। ह्या टिप्स जर लक्षात ठेवून भाजी बनवली तर अगदी छान बनते। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे, कांदा टाकायचा, लसूण अद्रकची पावडर टाकायची, पेस्ट टाकायची त्यानंतर लाल कश्मीरी तिखट टाकून घेतले सर्वात अगोदर, त्यानंतर टोमॅटो टाकायचे। मसाले जे आहेत ते आपण नंतर टाकणार आहोत, आत्ताच मसाले टाकले तर त्याचा फ्लेवर जो आहे तो निघून जातो, त्यामुळे थोडंसं नंतर टाकायचे। आता हे जो टोमॅटो, शिमला मिरची वगैरे टाकली होती ती अशी छान चमच्याच्या साहाय्याने किंवा मॅशरने मॅश करून घ्यायची। आता पावभाजी मसाला टाकलाय आणि हा घरगुती लाल मसाला आहे बरं का, काळा तिखटाचा मसाला घरगुती वापरायचा नाही, लाल असेल तरच वापरू शकता। चला, फोडणी तयार होत आलेली आहे। राहिलेला शिल्लकचा पावभाजीचा मसाला मी सगळा टाकून घेतला असेल, थोडासा गरम मसाला तो सुद्धा टाका, थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकायची फोडणीमध्ये, बाकीची नंतर गार्निशिंगसाठी आपण वापरूयात। इकडे फोडणी छान तयार झालेली आहे। आता आपल्या भाज्या ज्या आहेत शिजवून घेतलेल्या, मॅश करून घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या। तुम्ही
तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता। आता तुम्हाला किती तेलकट हवी त्यानुसार बटर तेलाचा वापर करायचा। मी जास्त केलं नाही कारण घरगुती पाहिजे, लहान मुलांसाठी पाहिजे असेल तर कमीच वापरायचं। आता बघा मस्त कमी गॅसवर भाजीला तेल सुटलेलं आहे, अगदी मीडियम तेल आहे। बटर जर आत्ता जरी वापरलं तुम्ही या स्टेपला अगोदर तेल वापरलं तरीही चालतं। भाजी 5 ते 10 मिनिटं अशी छान कमी गॅसवर शिजू द्यायची आहे आणि लोखंडी कढई किंवा तवा असेल तर भाजी शिजल्यानंतर अशी पातेल्यामध्ये काढा, म्हणजे ती जास्त काळी पडणार नाही। तुम्ही तशीच तव्यामध्ये ठेवली तर मग ती काळी पडू शकते, त्यामुळे बनल्यानंतर काढून ठेवा आणि सर्व करायला घ्या। तर बघा झटपट आपली पावभाजी तयार झालेली आहे, बाहेरच्या पेक्षा चवीला छान लागते आणि मस्त अशी चवदार ही भाजी तयार होते। फक्त या टिप्स वापरून तुम्ही भाजी एकदा नक्कीच करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण रेसिपी मी सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची पावभाजी याची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे नक्कीच रेसिपी शेअर करा। बाय बाय।